जबरी लुटमारीच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास घातक अग्निशस्त्रासह अटक। नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कासार यांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो गावात सराईत गुन्हेगार नामे पुरुषोत्तम उर्फ गग्गागिरी हा दहशत पसरवण्याच्या उद्देशाने अवैधरित्या देशी बनावटी पिस्टल कब्जात बाळगताना दिसून आला। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून या शितापीने ताब्यात घेतले। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जातून एक देशी बनावटी पिस्टल व एक जिवंत कारतूस आढळून आले। त्याच्या विरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर आरोपी नुकताच मध्यवर्ती कारागृहातून जामिनीवर सुटला असून त्याच्या विरोधात इगतपुरी गुठी वाडीवरे या पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत। आगामी कालावधीत अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असून कोणी समअवैध शस्त्र बाळगून गुन्हेगारी तसेच दहशत निर्माण करीत असेल तर नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे। सदरची कारवाई ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाने व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस अंमलदार विनोद टिळी, प्रकाश कासार, संदीप झालटे, आबा पिसाळ, हेमंत गिलबिले, प्रदीप बैरम, भाऊसाहेब टिळे यांच्या पथकाने सदरची कारवाई केलेली आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।